हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरची ॲम इज आर या टॉपिकवरची एक्सरसाइज घेऊन आली आहे। याबद्दलची इन्फॉर्मेशन आधीच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती अपलोड केलेली आहे। तर आपण आयच्या पुढं काय यूज करतो तर ॲम, म्हणून आय डॅश गोईंग टू द मार्केट। तर आयच्या पुढं आपण काय यूज करतो ॲम। दीज हे काय आहे, एक सब्जेक्ट आहे, तर दीजच्या पुढं नेहमी आपण काय यूज करतो आर। हियर डॅश माय स्कूल, हियर हा एक सिंग्युलर नाउन आहे, त्यामुळं हियरच्या पुढं इज येणार। हियर इज माय स्कूल। मी अँड माय फादर वॉचिंग न्यूज, म्हणजे इथं दोन नाउन आहेत, तर आपण इथं काय, एक प्रोनाउन आणि एक नाउन आहे, तर आपण इथे काय यूज करू शकतो आर। मी अँड माय फादर आर वॉचिंग न्यूज। माय नेबर डॅश व्हेरी काइंड, म्हणजे माझे शेजारी खूप चांगले आहेत असं आपल्याला सांगायचं असेल तर ते शेजारी हा वर्ड आपण सिंग्युलर नाउन म्हणून यूज करतो, तर इथे आपण इज यूज करू शकतो। आय डॅश युअर सिस्टर, मी तुझी बहीण आहे असं सांगायचं आहे, तर आयच्या पुढं आपण नेहमी काय करतो ॲम यूज करतो। दे डॅश माय पॅरेंट्स, दे हा वर्ड आपण प्लुरल नाउनसाठी यूज करतो, त्यामुळं देच्या पुढे इथं आपण आर यूज करणार। थीव्ज हे काय आहे, प्लुरल नाउन आहे, तर आपण थीव्जच्या पुढं पण आर यूज करणार। थीव्ज आर लेफ्ट। नो वन हा सिंग्युलर नाउन म्हणून यूज होतो, तर इथे आपण नो वन इज असं घेऊ शकतो। माय फादर हे पण सिंग्युलर नाउनसाठी यूज करतात, तर इथे पण आपण इज यूज करू शकतो। तर स्टुडंट, अशा खूप एक्सरसाइजसाठी तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आन्सर द्या।